दर्शक हो, सध्याला उजनी आणि वीर धरण हे 100% भरल्यामुळे तुम्ही भीमा नदी पात्राला पूर आल्याची परिस्थिती बघताय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्याने टीव्हीवरती आणि युट्यूबवरती बातम्या बघताय, परंतु हे सगळं पाणी त्या ठिकाणी समुद्राला खाली रिकामं सोडलं जाते। याच्या पाठीमागचं कारण दिसतंय आपल्या सरकारचा, प्रशासनाचा नाकर्तेपणा। सरकारमध्ये जर शेतकऱ्याविषयी जाण असली, शेतकऱ्याविषयी प्रेम असतं किंवा त्याचा थोडा कळवळ असता, तर हे पाणी त्या ठिकाणी अडवण्यासाठी प्रशासनाने सातत्याने प्रयत्न केला असतं, परंतु तशी परिस्थिती सध्याला आपल्याला कुठे देखील बघायला मिळत नाही। गेल्या वर्षी देखील हेच उजनी धरण 100% भरलं होतं। तुम्हाला माहिती आहे, ह्या गेल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुष्काळाचा सामना करावा लागला। दुष्काळाचं संकट आपल्यावरती होतं। अक्षरशः सोलापूर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची देखील मोठी समस्या होती। आपला हा सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रात नाही तर तब्बल भारतामध्ये दुष्काळ जिल्हा म्हणून ओळखला जातोय, परंतु यशवंतराव चव्हाण यांची कृपा आपल्यावरती त्या ठिकाणी झाली होती आणि खऱ्या अर्थानं एवढं मोठं धरण आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी त्यांनी बांधलंय। पण त्यांनी जर आता या ठिकाणी बघत असतील वरून, तर त्यांच्या लक्षात आलं असतं की या नाकर्तेपणामुळे या सरकारच्या त्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाणी उपलब्ध मिळत नाही। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेतकऱ्याला पाणी नाही म्हणून लाईटी बंद शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात केल्या होत्या आणि लाईटी वाचून सरकारने या ठिकाणी शेतकऱ्याची पिकं जाळली आणि आता सध्याला ह्या पाणी भरून त्या ठिकाणी लोकांच्या शेतकऱ्याच्या शेतात नासाडी करायला चालू आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा शेतकऱ्याला या ठिकाणी संकटाचा सामना या ठिकाणी करावा लागतोय। म्हणजे सरकारचं नेमकं चाललंय काय? पाणी नाही म्हणून पण पिकं जाळायची, आता सध्याला मोठ्या प्रमाणावरती पाणी आहे म्हणून त्याच्या पिकं जाळायची ही समस्या शेतकऱ्यांसमोर सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळते। उजनी धरणाचं जर अगदी बारीक जर नियोजन केलं तर हे उजनी धरण 100% जर भरलं तर त्या ठिकाणी आपल्याला वर्षभर पाणी चालू शकते, आपल्या पिकांना, आपल्या शेतीला किंवा आपल्या पिण्यासाठी वर्षभर पाणी चालू शकते। पण ह्या उजनीचं त्या ठिकाणी संपूर्णपणे नियोजन, पाण्याचं नियोजन केलं जात नाही। मोकळ्या प्रमाणावरती किंवा मोठ्या प्रमाणावरती जेव्हा उजनी धरण 100% भरेल तेव्हा त्या ठिकाणी पाणी खाली सोडलं जातं आणि त्या ठिकाणी लोकांच्या पिकाची नासाडी केली जाते आणि सातत्याने सांगितलं जातं की पंढरपूरच्या चंद्रभागेला पूर आला, भीमा नदीला पूर आला। प्रशासन सांगतंय की आपले जनावर बाहेर काढून घ्या, आपल्या वस्तू नदी पात्रातून बाहेर काढून घ्या। अहो, ते शेतकरी करतोय हो, पण तुम्ही त्या ठिकाणी उजनीचं पाण्याचे नियोजन कधी करणार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी आवर्जून सांगतोय की येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये देखील, म्हणजे 2027 जो उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे। सोलापूरमध्ये म्हणावा असा मोठ्या प्रमाणावरती या वर्षी तरी पाऊस पडला नाही, पण उजनी धरण जे यशवंत चव्हाण आपल्यासाठी बांधलंय त्याचा फायदा आपल्याला कुठे चांगल्या पद्धतीत झाला पाहिजे, यासाठी सरकारनं, प्रशासनानं प्रयत्न करायला पाहिजे होतं। ते प्रयत्न केल्याचं दिसत नाही। उजनी धरणापासून अगदी या भीमा नदीचं शेवटचं जे टोक आहे हिल्ली तिथपर्यंत 24 पद्धतीचं पाटबंधार आहेत आणि 8 कोल्हापूर बंधारे म्हणजे केटी पद्धतीचे बंधार आहेत। हे बंधारे पूर्णपणे जीर्ण झालेत। या बंधाऱ्यामध्ये साधं पाणी एक टिपका देखील पाणी अडवलं जात नाही, पूर्णपणे दारं या बंधाऱ्याची कुजून गेली। ती पाणी ज्या पद्धतीने वरून येतंय तसं पाणी त्या ठिकाणी शेवटी समुद्राला जाऊन या ठिकाणी पाणी मिळतंय, त्यामुळे पाणी अडवायची कोणती देखील यंत्रणा यामध्ये नाही। उजनीचं पाणी थांबवलं की एक आठवड्याभरात ही उजनी पूर्णपणे रिकामी होते, कोरडी पडते, कारण आपल्या भागामध्ये प्रशासनानं पाणी साठवायची कोणती देखील व्यवस्था या ठिकाणी केली नाही। माझा आणि शेतकऱ्याचा एक प्रश्न सरकारला सातत्याने विचारण्यात येतोय की तुम्ही जर पूर आल्यावर जेवढं पूर व्यवस्थापनासाठी पैसे खर्च करताय तेवढाच पैसा जर तुम्ही या ठिकाणी पाटबंधाऱ्यासाठी जर वापरला असता तर या ठिकाणी ते पाटबंधारे झाले असते, बंधाऱ्याची बॅरेज बंधाऱ्याची सोय या ठिकाणी आपल्या भागामध्ये झाली असती आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती पाणी वाढलं असतं। भारतीय जनता पार्टीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता सध्याला आपण उजनीसारखं धरण बांधू शकत नाही, तेवढी आपली कुवत देखील नाही किंवा तेवढी आपली इच्छाशक्ती नाही किंवा आपल्या मनामध्ये एवढी गोष्ट येत नाही। म्हणजे यशवंत चव्हाणांनी हे उजनी धरण आपल्यासाठी बांधलंय, त्याच्या पाण्याचा देखील तुम्ही चांगलं नियोजन करू शकत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आपल्यासाठी म्हणावी लागेल। आणि जर तुम्ही साध्या पद्धतीचं, ज्या पद्धतीचं पूर व्यवस्थापनासाठी जे पैसे घालवताय तेच पैसे जर तुम्ही बॅरेज बंधाऱ्यासाठी जर घालवलं, व्यवस्थित बॅरेज बंधारे केलं तर त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आटोक्यात येऊ शकते आणि शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये पाणी चांगल्या पद्धतीचं मिळू शकते। आता आपल्या पंढरपूर तालुक्यात जर विचार केला तर बंधारे आपल्यापाशी 8 आहेत। त्यामध्ये गुरसाळ्याचा बंधारा आहे, आवेचा बंधारा आहे, पटवर्धन कुर्लीचा बंधारा आहे, उंबळेचा बंधारा आहे, पंढरपूरचा खालचा बंधारा आहे, विष्णुपचा एक बंधारा आहे, अजून सोंटचा एक बंधारा आहे आणि बटांचा एक बंधारा आहे। अशा पद्धतीचं 8 बंधारा आहेत। पण कधीतरी प्रशासनाला इथला वेळ मिळाला, इथल्या आमदाराला वेळ मिळाला, इथल्या पालकमंत्र्याला वेळ मिळाला, कधीतरी या 8 बंधाऱ्यावरती फिरून बघितलं पाहिजे की या 8 बंधाऱ्यामध्ये पाणी किती अडतंय, किती पाणी थांबलं जातंय आणि या थांबल्याचा फायदा किती शेतकऱ्याला होऊ शकतोय। सध्याला उजनी धरण हे 100% भरलं ही चर्चा मोठ्या प्रमाणात आपण ऐकायला मिळते, पण त्या उजनीमध्ये किती गाळ आहे हे जर सांगायचं झालं तर ह्याच्यावरती एक मोठा व्हिडिओ बनेल, त्याच्यावरती सध्याला कोण आवाज उठवायला तयार नाही। उजनी हे पर्यटन स्थळ झालं पाहिजे यासाठी अनेक आमदार अधिवेशनामध्ये आवाज उठवतात, पण उजनीतला गाळ काढून त्या ठिकाणी उजनीमध्ये अजून पाणीसाठा ठेवला पाहिजे किंवा अजून पाणीसाठा होईल याबद्दल कोणता आमदार, खासदार देखील प्रश्न विचारायला तयार नाही। परंतु ह्या धरणाच्या पाण्याचे जर योग्य उपयोग शेतकऱ्यासाठी केला तर शेतकऱ्याला नक्कीच फायदा होणार आहे। मी आधी म्हणल्याप्रमाणे आधी लाईटी वाचून शेतकऱ्याची पिकं जाळली आणि आता सरकार, हे प्रशासन हे पाण्या वाचून शेतकऱ्याची पिकं जाळायला तयार आहे। आणि ह्या उजनीच्या पाणी वाटपाच्या ह्या त्रुटी ह्या याच वर्षीच नाही, त्या
प्रत्येक वर्षी या पद्धतीचं सरकार आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी काम करतंय। ज्या पद्धतीने जेवढा खर्च अनेक गावं उठली त्या बंधाऱ्यासाठी किंवा त्या धरणासाठी, तरी पण ज्या लोकांच्या या भागातल्या शेती गेली त्यांना मात्र पाण्या वाचून विलंबित किंवा त्यांना वंचित या ठिकाणी पाण्या वाचून राहायला लागतंय। जरी पाणी आलं या भागामध्ये तरी देखील या ठिकाणी राजकारण केलं जातंय। सुरुवातीला पाणी त्या ठिकाणी मंगळवेढला वळवलं किंवा मंगळवेढला गेलं आणि नंतर पाणी आपल्या पंढरपूरला त्या ठिकाणी येणार आहे। आता मला एक प्रश्न आहे की उजनीमध्ये एवढं पाणी या चंद्रभागा भीमा नदी पात्रात सोडलं गेलंय, पण पंढरपूर तालुक्यातली अनेक गावं आता सध्याला आताच्या कंडिशनला पाण्यापासून त्यांची उभी पिकं जळायला लागली ती त्यांच्या शेतामध्ये पाणी नाही, कारण कॅनलला पाणी मोठ्या प्रमाणात किंवा कॅनलला पाणी चाललंय। त्यामुळे हे उजनी धरणाचं पाणी जर कॅनलला मोठ्या प्रमाणात सोडलं तर शेतकऱ्याची 4 पिकं जी हातातोंडाची चालली ती शेतकऱ्याची वाचलेली, हा देखील या ठिकाणी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतोय। आणि महत्वाचं म्हणजे उजनी धरणावरती अगदी बारकाई नियोजन करायचं, याच्यामध्ये मोठा खर्च नाही। तुम्ही तर या ठिकाणी व्यवस्थापनासाठी मोठा परत खर्च करणारच आहे आणि त्यामध्ये किती टक्केवारी हा प्रश्न वेगळा आहे, परंतु तुम्ही जर बॅरेज बंधारा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला चांगले बांधायला सुरुवात केली। पुळूचा एक महत्वाचा बंधारा आहे, सकाळीच आमच्या शेतकरी संघटने नेते सचिन पाटलांनी फोन करून सांगितलं की त्या बंधाऱ्यामध्ये दारं पूर्ण काढली ती आणि जर आता दारं टाकायचं झालं तर एक देखील दार शिल्लक नाही, पूर्णपणे दारं कुजून गंजून गेली ती, पाणी अडवायच्या ठिकाणी यंत्रणा नाही। मग सरकार नेमकं काम काय करतंय शेतकऱ्यासाठी हा प्रश्न या ठिकाणी सातत्यानं उपस्थित होतोय। शेतकरी कर्जबाजारी होतोय, कशामुळे होतोय तर ह्या कारणामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय। तुमची धोरणं चुकीची आहे ह्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतोय। जर एवढं मोठं जलाशय आपल्यासाठी उजनी धरण त्यातून जर तुम्ही चांगल्या पद्धतीचा त्याचा योग्य वापर करत नसाल तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी हा त्रास या ठिकाणी सहन करावा लागणार आहे। आपलं प्रशासन किंवा हे उजनी नियोजन समितीवरती जे काम करणारे लोक आहेत त्यांनी जर शेतकऱ्याला खरंच कळवलं असेल, त्यांनी हे जीर्ण झालेले बंधारे ताबडतोब त्या ठिकाणी बसवून शेतकऱ्याला पाणी साठवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू शकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुने जे केटीवेअरचे बंधारे आहेत त्याला आधुनिक बंधारे म्हणजे जे आधुनिक टेक्नॉलॉजीने जे उघडले जाणार बंधारे आहेत ते देखील बंधारे म्हणजे स्वयंचलित बंधारे त्या ठिकाणी करू शकते, असा प्रस्ताव त्या ठिकाणी सांगितला जातोय। परंतु ही गोष्ट एक खरे की जे पंढरपूर मधले 8 बंधारे आहेत किंवा भीमापासून जे उजनीपासून जे खालीपर्यंत जे बंधारे आहेत त्याच्यासाठी प्रस्ताव त्या ठिकाणी सांगितला जातोय, परंतु तो प्रस्ताव कागदावरतीच आहे, त्याची अंमलबजावणी पूर्ण सध्याला झालेले चित्र आपल्याला बघायला मिळत नाही। फक्त त्याच्या पैसे वाचून हे काम मांडले त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येते किंवा हे मंजुरीच्या फेऱ्यामध्ये हे 8 बंधारे त्या ठिकाणी अडकलेत। आता ह्यासाठी करावं काय लागणार तर अगदी सोप्या गोष्टी त्या उजनीतलं त्या ठिकाणी सर्वात प्रथम म्हणजे उजनीतला गाळ काढणं हे अतिशय महत्वाचं आहे। त्यासोबत नंतर म्हणजे जे आपले पाटबंधारे आहे त्याच्यावरती चांगले मजबूत स्वयंचलित दरवाजे टाकून पाणी अडवण्याची व्यवस्था मात्र मोठ्या प्रमाणावरती करावी लागते आणि तरच सोलापूरचा शेतकरी सुखावणार आहे। सुरुवातीपासून सांगतोय की ज्या वेळेस या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणावरती सुरुवात चालू होती, उजनी धरण आपलं 50 किंवा 60 पर्यंत झालं होतं, तेव्हाच खाली जर पाणी 10,000 क्युसेकनं किंवा 15,000 क्युसेकनं या भीमा नदी पात्रात पाणी सोडलं असतं तर आज ही पंढरपूरला पूरजन्य परिस्थिती आली नसती। आता तुम्ही 100% भरल्यानंतर जर खाली मोठ्या प्रमाणावरती जर 60,000 65,000 किंवा 70,000 जर खाली पाणी सोडत असाल तर त्या ठिकाणी प्रशासनावरती मोठा लोड येणार आहे, तिथल्या त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या जीवासाठी हानी त्या ठिकाणी होणार आहे आणि पंढरपूरकरांना हा मोठा त्रास होणार आहे। एकूण भीमाकाळची नद्याला देखील या ठिकाणी त्रास मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला, सरकारला, शासनाला किंवा या उजनी नियोजनावरती काम करणाऱ्या सर्वांना विनंती आहे, या भागामध्ये काम करणाऱ्या सर्व आमदारांना माझी विनंती आहे की उजनीच्या या पाटबंधाऱ्यावरती किंवा या बॅरेज बंधाऱ्यावरती तुम्ही अधिवेशनामध्ये लवकरात लवकर आवाज उठवून या ठिकाणी प्रत्येक बॅरेज बंधारा हा चांगला, मजबूत आणि स्वयंचलित झाला पाहिजे, यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे।